स्नॅपले बाहेर काढली मी पोहोचली बाहेर देतो तिकडे दे ना तू धरण अभ्यास इकडे तिकडे गेला तू तिकडे त्या काढत निघाल भाई खाली जायचं आहे बारीक काय ग अरे इथं शाळेत ना घेऊन काढ राहिले हा मग आणि सगळे इथं काढ राहिले इकडे चांगले घेतली चल एक सेल्फी देऊन जर काढायला यायला तयार नाही मला काले हो ना आठवू लागेल म्हणून मला काले येईल आपलं नाही पडला पूर्ण तक नाही पंटर आहे का पण पाहिलं नुसतं पोट येते म्हणते काय रे सगळे म्हणते पोट येते आता वेळेला म्हणशान या तिकडे असं आहे ऋषी असं येतो आता तू या असं आता अरे थोडा खाली इकडे आता असं आता नाही करत आता एकदम शांत घ्या एकदम कल्ला लागतं काय मेल काय नाही रे त्याचा आकार झाला तिकडे तिकडे जातो सोडा खाली थोडस मी सोडलंय लोड थोडस पुढे घे आता दोरी बांधी ना बरोबर मग खाली पा ये काढा या काढा तिकडे काढा काढा आलं ते आलं का थोडं सोडा ना तुम्ही नाही सर हा आटा बघ जवळच राहू दे काय त्याच्यात काय बघा तू त्याला रोज बघू बघत जा थांब 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 ए थांब पोरा संदीप त्याला ग्रीन करते थांब मग आता मी त्याला काय हात लावला संदीप व्हिडिओ काढ आणि आजच्या व्हिडिओला पडला पाहिजे काहीतरी ब्लॉग मध्ये टाकावं लागेल मग हा मला आवली रुपाली बरडेनी खाली चाललं सचिन वडा वर वर वडा थांबा 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 वापस पुढे जाईल
नाही बरोबर येऊ द्या वरती पुढे जाईल ते तोंड पुढे इकडे येतो चाल तोंड पुढे गेले ते पुढे जाणार गुतलं चालते उरतून घ्या असं जाऊ गुतलं आता ते नाही ते नाही पडलं बस नको थांब आता लाईटने माताची आपल्याला ना 2-3 ठिकाणी लाईटने माताची ऐक ना 2-3 टिप्या का तुम्हाला कस काय आणा इकडे यायचं डोक्यात हा मी फोन केला इकडे राऊंडला होतच थोड्या इकडे होत अरे हमरे ऋषी इधर इधर थांबा भाऊ त्याला ग्रीप घ्या माझ्याकडे माझ्याकडे 2 मिनिट त्यांच्याकडे तुम्ही झटके दिले परत तिकडे जावं लागेल चांगलं आलं त्यांनी असं गेल्यामुळे आला होता तो व्यवस्थित दावा मोकळं पलटी नको देऊ अरे सर पटकन लगेच व्हिडिओ थांब बरं का आता वर चढली ती घ्यावर गेलं खाली घ्या की वर तोंड घ्यावर नाही गेलं मुंडी खाली तुमच्या गोड रे सांगते गोड रे घ्या इकडे घ्या इकडे माझ्या साईडला घ्या इथं आहे तो इथं तुमच्या गोड सांगते थोडं हा तेव्हा तिथं आहे हे बघ हे शिफ्ट थांबा सोड आता दिलं सोड खाली बुडव खाली नव्हे ते मुळे बुडव खाली हा बुडू दे आता घे हळूहळू छटकणार रे नाही थांब थांब रे संदीप आता हळूहळू वाडा स्लो वाडा मी वा तिकडे लांब जा दे सोडून दे तुमचं नाव काय नाही हा नाव सांगा त्यांचं कडलं काय अतुल कडलं एवढी मध्ये मोठं नाही सायकल मध्ये इकडे इथं उभी राहायला पाहिजे साइकिल का ये एरिया है और थोड़ी देर पहले अतुल कडलक इन्होंने कॉल किया था कि उनके खेत तालाब में एक सांप गिरा हुआ है और कहा था कि रसल स्वाइपर है
आप देख सकते हैं खेत तालाब में इस प्रकार का अगर रसल वाइपर गिरता है तो वो पानी में रहने वाला सांप नहीं है, और पानी में न रहने की वजह से वो पानी के ऊपर फ्लोट कर सकता है लेकिन वो तैर नहीं सकता है ज़्यादा देर। आप देख सकते हैं या पानी में तैरते तैरते वो थक चुका है। और रसल वाइपर का एक स्पेशलिटी होती है कि वो विस्लिंग साउंड देता है। इसके नज़दीक आने की कोशिश करेंगे, विस्लिंग साउंड देता है और झट से स्विफ्टली वो हम पे अटैक भी कर सकता है। इसे पहचानने की जो आइडेंटिफिकेशन मार्क है आप देख सकते हैं, इसके ऊपर एक जगह मार्क है, इसकी आँखें बड़ी बड़ी होती है। और आप देख सकते हैं कि वो अगर अटैक करते हैं तो वो ओपन माउथ से अटैक करते हैं। आप देख सकते हैं यहाँ 2-3 बार उसने ओपन माउथ से अटैक किया था। और इसकी विशेषता होती है कि इसका जो जहर होता है वो हेमाटॉक्सिक होता है, और हेमाटॉक्सिक होने की वजह से अगर गलती से काट लेता है तो हमें बहुत सारे परेशानियों का सामना कर पड़ सकता है। आप देख सकते हैं कि ओपन माउथ से वो अटैक करता है, इसलिए वीडियो देखकर कोई भी सांप पकड़ने की चेष्टा ना करे। ये खतरनाक जहरीला सांप है, और इंडिया में जो भी सांप मिलते हैं वो बिग बॉस में है, ये 4th नंबर का सांप है। इसे रसल स्वाइपर, घोनस या परड़ इस नाम से जाना जाता है। इसे हम यहाँ से सेफली रेस्क्यू करेंगे, और रेस्क्यू करने के बाद इसके नेचुरल हैबिटेट में रिलीज़ कर देंगे। रॉकी एरिया इसका रहने की जगह होती है, और रॉकी एरिया में इस प्रकार के सांप होते हैं, लेकिन कभी कभी खेत तालाब में गलती से वो अपना प्रे का चेस करते हुए कभी कभी गिर भी सकते हैं। यहाँ से हम उसे सेफली रेस्क्यू करेंगे और उसके बाद उसके नेचुरल हैबिटेट में रिलीज कर देंगे। फोटो कितना है? यहाँ पर हम एक किट का इस्तेमाल करेंगे, लेकिन जिन्हें भी सांपों के बारे में कुछ जानकारी नहीं है वीडियो देखकर सांप पकड़ने की चेष्टा ना करें। यहाँ से हम किट का इस्तेमाल करेंगे और इसे सेफली यहाँ से रेस्क्यू करने के बाद उसके नेचुरल हैबिटेट में रिलीज कर देंगे। कति वाला है तो शुभम नाव सांगू टाक, माझं सांगू नंतर सांगतो व्हिडिओसाठी ना स्टार्ट का. आमचे मित्र शुभम बोराडे यांच्या सकाळी यांचा मला कॉल आला, तर आम्ही इथं तळे येऊन बघितलं. तळ्यामध्ये आम्हाला एक साप पडलेला दिसला. आम्हाला त्याची कोणतीही माहिती नसताना आम्ही गिरी सरांना कॉल केला, तर त्यांनी पुढील 15 ते 20 मिनिटांमध्ये इथं येऊन त्यांनी पुढील कारवाई सुरू केली. निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिलं. हां, पुढील कारवाई त्यांची. शुभम बोराडे सेकेंडरी इनके खेत तालाब में जो हमें रसल स्वाइपर मिला था, इस रसल स्वाइपर को यहाँ हम रिलीज कर देंगे.